एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर इव्हिनिंगचा टायमिंग आहे. आता चहा वगैरे झाला आमचा आणि भैयाने जी सायकल आणली होती तर ती मला एकदा चालवून बघायची. तर खूप दिवस झाले शाळेत असताना 5वी ते 10वी म्हणजे सायकलवर शाळेत जात होतं. त्याच्यानंतर काय सायकल म्हणजे हातात घेतलीच नाही. आता म्हणलं बघावं. तर चला तर मग तुम्हाला पण दाखवते कशी सायकल मारते. त्याआधी इथं मामा आले होते जेजुरीवरून. तर त्यांनी हर्षासाठी खेळणं आणलं होतं. तर त्याची तर इशूला काढून दिलं आणि इशू ती चालवून बघत होती. असं ते स्टिक आहे आणि त्याला खाली तर हत्ती आहे पंखाचा. आता इथे व्हिडिओ एडिट करताना हर्षू नाही कडेला त्याचा आवाज येतो. काय रे हर्षू? काय आणलं आजोबांनी? आणि इथं इशू बसली आवरून. किती वेळ झालं मला म्हणते चल की सायकलची चक्कर मारायला. हाय ना इशू? तर आता इथं आलोय आम्ही खाली चक्कर मारण्यासाठी. पहिल्यांदा थोडस चालवताना असं वाटलं येईल का नाही, मला थोडस कॉन्फिडन्स लो होता माझं. त्यानंतर मग तिथे थांबले आणि थोड्या वेळानंतर चालवली. तर आत्ता चालू स्कूलमधून आणि जेवण वगैरे केलं आणि इकडच्या साईडला हर्ष झोपला होता. उठलाय आता त्याला झोका देते मी. तर इव्हिनिंगच्या टायमिंगला रोज आमच्या इथं उंट येते. तर असंच उंट आलेला होता. छान असं दृश्य झालेलं होतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही वडापाव बनवलेला होता. तर या ब्लॉगचा मी इथेच एंड करते. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. या सर्वजण वडापाव खाण्यासाठी.